मानसी, सलीलने तुला का नकार दिला ते सांगायला तू मलाच का निवडलंस का? तिथे विक्रांत डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघतो. तुझ्याशी बोलावं म्हणून तोच माझ्या मागे लागला होता. जाऊन काय सांगू त्याला? सलीलने का नकार दिला तुला? खरं सांगू का खरं लपू? काय करू? बाबा, प्रयत्न केला तिच्याशी बोलायचा, पण ती काय पुढे बोलायला तयारच नाही. पण ती काहीच बोलली नाही असं कसं होऊ शकतं बाबा? नाही, काय झालं, मी ठरवलं तिच्याशी बोलायचं, पण तिच्याकडे बघितल्यानंतर लक्षात आलं काही उपयोग नाही त्याचा. मग आम्ही म्हणजे दोघेही काही फार बोललोच नाही. हो, पण काहीतरी सांगितलं असेल ना तिने? हा, म्हणजे ती एवढंच म्हणाली की सलीलनी तिला नकार दिला, त्याचा तिला खूप धक्का बसलाय, खूप वाईट वाटलं तिला, म्हणून मग काहीच बोलली नाही. ती गप्प होती. आलाही अशीच गप्प होती. अजून किती वेळ गप्प राहणार आहे ती? तिच्या तब्येतीवर परिणाम नाही होणार का? हो, पण काय रे, आता या सगळ्यातनं ती बाहेर पडली की सावरेल, हळूहळू पण सावरेल. पण बाबा, सलील असं वागलाच कसं हे मला कळत नाहीये. मी इतका विचार करतोय, पण मला उत्तर नाही सापडत आहे. काय विक्रांत, तिला नाही उत्तर सापडलं, तुला कुठून सापडणार? तू नको विचार करूस आणि नको उत्तर शोधूस. असं कसं बाबा? मानसी माझी मैत्रीण आहे, आणि नुसती मैत्रीण नाही, खूप चांगली मैत्रीण आहे माझी, आणि तिचं चांगलं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि तसं होतही होतं ना, पण अचानक असं. बाबा, खरं तर मला सलीलचा राग येतोय. त्याचं मानसीवरचं प्रेम खरं होतं का? काय आहे विक्रांत की प्रत्येक माणूस काही ना काहीतरी विचार करून निर्णय घेतोच ना. पण हा काय विचार आहे? हा मूर्खपणा आहे. मानसीमध्ये न आवडण्यासारखं काहीतरी आहे का? हो, असं तुला वाटत असेल तसं त्याला वाटलं पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतं बाबा? तुला, मला, आपल्याला वाटून काय होणार? जे झालंय ते स्वीकारलं पाहिजे. पण जे झालंय ते चुकीचं नाही झालंय का? हो, बरोबर आहे, पण काय चूक काय बरोबर आपण कसं ठरवणार ना? हो, मी ठरवणार, कारण मी ओळखतो मानसीला. ती कशी आहे हे मला चांगलं माहिती आहे, आणि तिच्याच बरोबर असं घडावं. शी डझंट डिझर्व दिस बाबा. आय नो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा,
आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.